महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनची सुरुवात करूयात मोठ्या बातमीनं। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावली आहे। दरम्यान सरकारकडून गोड बोलून काटा काढण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केलाय। सरकारनं आंदोलनाची दखल घेतली नसल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली। तसंच मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांनी केलेल्या वक्तव्याचा सुद्धा जरांगेंनी समाचार घेतला। मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत। आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। आंदोलनाची दखल अजूनही घेतली गेलेली नाही आणि याच संदर्भात छगन भुजबळ यांनी जे काही वक्तव्य केलं त्यावरून गोड बोलून काटा काढण्याचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। ऐकूयात। आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे। बैठका घेऊन निर्णय काढू दाटमोठी लाडीगुडी लावत असते मराठ्याला। गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना एखाद्या असा अंदाज दिसतोय। मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडे कठोर आमरण उपोषण सुरू आहे। तातडीने मार्ग काढतो म्हणायचं 5-5 दिवस होऊ द्यायचे। म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यता अशी वाटते, अंदाज आहे। त्यांना जर मराठ्याची माया असती 4-4 दिवस उगूच दिले नसते त्यांनी। तुम्ही असं काही समजायचं काही कारण नाही की हा जो वाद आहे त्याच्यामुळे आम्ही पडलो असं समजायचं कारण नाही। कारण विदर्भात काही तो वाद नव्हता। तिथे सुद्धा जे आहेत खासदार आपले उमेदवार पडले। हिंदुस्थानामध्ये तो वाद नव्हता। परंतु काही लोक सांगतात की ह्या वादामुळे पडले। हा ठीक आहे, त्या 2-3 मतदारसंघामध्ये जे आहे हा वाद जो आहे हा अजूनही धुसफुसतो आहे। जे आरक्षण दिलं आहे ते टिकणार आहे, विनाकारण वाद वाढू नये। तू नको सांगू म्हणा, आम्हाला कळतं। ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका। थोडं थांबा ना, कळलं तुला। तर दुसरीकडे संजय राऊतांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला। केंद्र सरकारमध्ये 2 अतृप्त आत्मे चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे 2 अतृप्त आत्मे आहेत आणि नायडू आणि नितीश कुमारांच्या मेहरबानीवरती हे सरकार आहे। त्यामुळे भाजपनं सर्व मोठी खाती स्वतःकडेच ठेवली आहेत। सरकारमध्ये एकाही मित्रपक्षाला मोठं मंत्रीपद दिलेलं नाही। मोदी सरकारमध्ये एकही मुस्लिम मंत्री नाही आणि केंद्रीय तपास यंत्रणा मोदी सरकारचा आत्मा आहेत। यंत्रणा दूर करून समोर या, 1 सेकंद सुद्धा टिकणार नाहीत। अहंकार बाळगणाऱ्यांना सत्तेवरून दूर करा। आम्ही विधानसभा लढणार आणि जिंकणार असं संजय राऊत म्हणाले। और पोर्टफोलियो का डिस्ट्रीब्यूशन किया है। लगता है सभी आत्माएं अतृप्त है, खास करके एनडीए के उनके सहयोगी। महाराष्ट्र में तो हमारी सबकी आत्मा अतृप्त ही है। जब तक आपको सत्ता से नीचे नहीं खींचेंगे या महाराष्ट्र में सरकार नहीं बनाएंगे तब तक हमारी आत्मा यहाँ भटकते ही रहेंगी। महाविकास आघाड़ी, शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस तीनों मिलकर हम चुनाव लड़ेंगे। महाविकास आघाड़ी मजबूत रहेगी और मजबूती क्या होती है हमारे महाविकास आघाड़ी की, ये हमने लोकसभा चुनाव में दिखाया है। उससे भी मजबूती से हम विधानसभा चुनाव लड़ेंगे और महाराष्ट्र में हम सत्ता बनाएंगे। मोदी ने 10 साल में यही दिया है ना। नरेंद्र मोदी जी या उनकी जो सरकार थी, अब तो एनडीए की सरकार है, तो हम अब सवाल पूछेंगे। मोदी जी को नहीं पूछेंगे सवाल, हम सवाल पूछेंगे चंद्राबाबू नायडू जी और नीतीश कुमार जी को, क्योंकि ये सरकार बनाने में उनका सहयोग है। उनके मदद के बिना नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नहीं बनते। ये उधार की सत्ता है, नरेंद्र मोदी की सत्ता है, ये उधार की सत्ता है। जब तक नीतीश कुमार और चंद्राबाबू की मेहरबानी रहेगी तब तक ये सत्ता पे बैठेगी।
ये खुद की सत्ता नहीं बनाई। आता पुढची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. गोविंद बागेत या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेत ही मागणी केली. बारामती लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच पक्षांकडून आता विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आणि आता अशातच शरद पवार 3 दिवसांसाठी बारामतीत आले असून कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. आपल्या पाठीमागे हे सर्व कार्यकर्ते आहेत, हे युगेंद्र पवारांचे कार्यकर्ते आहेत. या सर्व कार्यकर्त्यांनी आज बारामतीतील गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि विधानसभेला युगेंद्र पवार हे त्यांना इच्छुक आहेत आणि त्यांना संधी द्यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. पवार साहेबांची भेट झालेली आहे. मला सांगा, आपली भेट झालेली आहे, काय साहेबांना आपण मागणी केली आणि साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिले? साहेबांना आम्ही मागणी केली की आता सुप्रियाताईंच्या प्रचाराच्या वेळेस युगेंद्र दादांची जी सामान्य जनतेशी जोडलेली नाळ आहे ती मजबूत झालेली आणि जनमानसामध्ये युगेंद्र दादांचा जे काम आहे आणि तो जो चेहरा आहे तो समोर येतोय. ही लोकांची मागणी की त्यांना या विधानसभेला तिकीट द्यावं, आमदारकीला तिकीट द्यावं, ही लोकांची मागणी. ही आम्ही दादांचं काम हे साहेबांच्या कानावरती घातलं. तर साहेबांनी आमचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याबद्दल आम्ही नंतर निर्णय घेऊन कळवू असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. दादांची तशी नाळ जनतेशी जोडली गेलेली आहे. सर्वसामान्यवर दादा डायरेक्ट पवार फॅमिली दादा असे आहेत की डायरेक्ट दादा सर्वसामान्य लोकांपर्यंत कनेक्ट झालेले आहेत. त्यांना कुठल्याही भेट घ्यायची असेल तर त्यांना कुठलाही PA नाही, कुठलाही माणूस त्यांच्या मध्यस्थी नाही, डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करायचं, दादांना भेटायचंय. 1500 विहिरी खोदण्याचं काम शौर्य फाउंडेशनच्या मार्फत झालं आणि ते खुद्द दादांनी त्याची शिफारस त्या ठिकाणी केली होती. त्याचप्रमाणे मध्यंतरी जे दौरे झाले सुप्रियाताईंच्या काळामध्ये 108 ते 109 गावांमध्ये आदरणीय युगेंद्र दादा फिरलेले आहेत. त्या 108 गावातील लोकांची नाळ त्यांच्याशी जोडली गेलेली आहे. त्यांचं काम बोलतंय, त्याच्यामुळे घाई वगैरे अजिबात काही नाहीये आणि लोकांच्या मनातील उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आम्हाला तसं काही वाटत नाही की ह्या गोष्टीला घाई होते म्हणून. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरवरून सरकारचे कान टोचले. याच मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा भाष्य केलं. मणिपूर देशाचा अविभाज्य भाग आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष होतंय असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. जम्मूमध्ये परवा झाली, एकीकडे माननीय प्रधानमंत्रीजी तिसऱ्यांदा शपथ घेत होते आणि दुसरीकडे जम्मूमध्ये अतिरेक्यांचा हल्ला होत होता. हे प्रचंड वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत. मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झालाय. याचा अर्थ काहीतरी कुठेतरी चुकतंय ना. आणि मणिपूर बद्दलचा मही आदेश काढत आम्ही किती वेळा चर्चा मागितली. सगळे खासदार इंडिया अलायन्सचे मणिपूरला जाऊन आले, तिथे पण आम्हाला थांबवण्यात आलं. त्यामुळे मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यांना अशी ट्रीटमेंट का दिली जाते? तर भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये ठरणार आहे. भाजपच्या नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी RSS वरती सोडली आहे. JP नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झालाय. तसंच त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि या पदासाठी मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान ही नावं चर्चेत होती. मात्र या सर्वांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे ही नावं मागे पडली आहेत आणि भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष हे RSSच्या मुशीतून तयार झालेले अर्थात संघनिष्ठ नेते असतील असं मानलं जात आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावांची सध्या चर्चा आहे. विनोदजी तावडे हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 95ला ते सरचिटणीस झाले, लगेच 4 वर्षांनी मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले. आणि आपण टीव्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं. खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जातात. ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल.
आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची। पुणे आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड ते गार गावाच्या दरम्यान पूल कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र नव्यानं होत असलेल्या भीमा नदीवरच्या पुलाचे खांब कोसळले आणि या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप केला जातोय। या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर बांधकाम विभागाला जाग आली। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दौंड ते गार पुलाची पाहणी केली आणि पुलाचे 2 पिलर निकृष्ट दर्जाचे होते, यातील एक पिलर आम्ही पाडला असं बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणाले। मात्र 2 पिलर निकृष्ट दर्जाचे होते, मग एकच पिलर का पाडला असा सवाल उपस्थित होतोय। तर प्रत्यक्षदर्शींनी हा पिलर पाडताना पाहिलेला आहे, मात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या अजब उत्तरामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे आपल्या सोबत आहेत। सुमित, कालपासून आपण या संदर्भातले सगळ्या घडामोडी बघतोय आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरानंतर नेमकं काय, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय? सार्वजनिक विभागाने एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये सांगितलं की 2 खांब जे आहेत ते निकृष्ट दर्जाचे आहेत आणि ते निकृष्ट दर्जाचे त्यामधील एक खांब आपण ज्यावेळेस बातमी लावली त्याच्यानंतर या सगळ्यामध्ये अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यातला एक खांब आम्ही पाडला असं सांगण्यात आले। मात्र त्यांच्याच पत्रामध्ये सांगितलेलं आहे की 2 खांब निकृष्ट आहे, मग मात्र एक खांब पाडण्याची तस्ती का घेण्यात आली? एक दुसरा खांब त्याच्या बाजूलाच आहे, अवघ्या काही चिटकूनच आहे, मग तो खांब का पाडण्यात आला नाही? मात्र याच्यामधून सगळं स्पष्ट होतंय की अधिकारी याच्यामध्ये कुठेतरी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात। दुसरे गोष्ट म्हणजे अशी की जो खांब काल कोसळलेला आहे त्याला तस्ती देखील घेतली नाही की बाजूला करण्याची, ते नदी पात्रामध्ये तसाच खांब पडून आहे। मग जर अधिकाऱ्यांनी जर असं म्हणत असतील की हा जो खांब पाडलेला आहे मग तो बाजूला का नाही केला, तो बाजूला का नदी पात्रातच का ठेवण्यात आला, या सगळ्यामध्ये अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। त्यामुळे एकंदरीत न्यूज 18 लोकमतने हा संपूर्ण जो काय भ्रष्टाचार आहे या सगळ्यामध्ये निकृष्ट दर्जाचं काम आहे ते दाखवल्यानंतर या अधिकाऱ्यांना या सगळ्यामध्ये जाग आलेली आपल्याला पाहायला मिळते। बिलकुल सुमित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता बातमी आहे पावसासंदर्भातली। लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ शहराजवळच्या घरणी नदीवरील पुलाचं काम चालू असल्यामुळे तयार करण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेलाय। त्यामुळे शिरूर अनंतपाळ ते उदगीर राज्यमार्ग पूर्णपणे बंद पडलाय। रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे हा पूल वाहून गेल्यानं शिरूर अनंतपाळ जवळच्या समतानगरचा संपर्क तालुक्याशी पूर्णपणे बंद पडलाय। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरामध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे अनेकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। ढगफुटी सदृश पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। तर बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि पावसानं जरी उसंत घेतली असली तरी सुद्धा पाणी जिकडे तिकडे तुंबलेलं दिसतंय। घरं असतील किंवा अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय रस्त्यावरती आणि दुकानांमध्ये शिरलेलं पाणी जसंच्या तसं दिसतंय। अगदी पावसानं उसंत घेतली, ऊन पडलं तरी सुद्धा पाण्याचा निचरा काही होत नव्हता। रत्नागिरीमध्ये सुद्धा दमदार पाऊस झाला आणि जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती। मात्र आता झालेल्या पावसानं नागरिकांना दिलासा मिळालाय। 2 दिवसांपासून रत्नागिरीमध्ये दमदार पाऊस झाल्यानं बळीराजा सुद्धा सुखावलाय। दमदार पावसाला सुरुवात झाली आणि ठिकठिकाणी आता शेतकरी मात्र आपल्या शेतीच्या कामाला लागलेला आहे। तुम्ही पाहू शकता भात पिकाची ही पूर्ण तयारी सुरू आहे। ठिकठिकाणी पेरणी झाली होती, मात्र पाऊस उशिरा लागल्यामुळे या ठिकाणचे जे बियाणं आहे ते रुजलंच नाही। मात्र काही शेतकऱ्यांनी 25 मेच्या दरम्यान पेरणी केली होती, परंतु ते बियाणं रुजलं नाही। मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्यांचं बियाणं आता रुजल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शेतकरी आपल्या शेतामध्ये आता साफसफाईचं काम करतायत। पेरणीपूर्व सगळी जी मशागत आहे ती सगळी सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीषण पाणी टंचाई सुद्धा सुरू झाली होती। प्रचंड उकाडा निर्माण झाला होता। मात्र आता कुठेतरी पावसाची सुरुवात झालेली आहे। मान्सून दाखल झाला आहे आणि त्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या 3ही जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस, समाधानकारक पाऊस पडतोय आणि त्यामुळेच कोकणातला शेतकरी आता आपल्या पेरणीच्या कामाला लागलेला आहे। अनेक नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, कारण हवेत गारवा निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे
पाणी पातळीमध्ये वाढ झाली, त्यामुळे कुठेतरी आता भीषण पाणी टंचाईवरती सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये इथल्या नागरिकांना दिलासा मिळतोय। पुढील काही दिवस अशाच प्रकारचा पाऊस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने इथल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला तर पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे कोथळा गावचा संपर्क तुटला असून नागरिकांना पुराच्या पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पुलाची उंची वाढवण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे कोथळा गावचं जनजीवन विस्कळीत झालंय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत। सुरेश, कधीपासून हा सतत पाऊस सुरू आहे ज्याचे हे परिणाम दिसतायत, मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असा कधी पाऊस पडलाय का? बीड जर आपण पाहिलं तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू आहे। आता सध्या मृग नक्षत्र सुरू आहे। गेल्या 4 दिवसापासून सतत बीड जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे एकीकडे दुष्काळ होता, त्या दुष्काळामुळे बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 382 टँकरनं पाणी पुरवठा केला जात होता, ज्यामध्ये 6 लाख नागरिकांना पाणी पुरवठा केला जात होता। मात्र हा पाऊस आल्या कारणाने गेल्या 4 दिवसापासून दमदार पाऊस आहे, त्यामुळे नदी नाले ओढे जे कोरडे पडलेले होते त्यामध्ये आता पाणी आलेलं आहे। मात्र दुसरी बाजू जर पाहिली तर आपण तर माजलगाव तालुक्यातील जे कोयाळा जे गाव आहे त्या गावात सरस्वती नदीला पूर आल्या कारणानं त्या गावचा संपर्क तुटलेला आहे। पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून त्या ठिकाणाहून प्रवास करावा लागतोय। या अगोदर देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी अनेक वेळा तक्रारी दिलेल्या होत्या, मात्र त्या पुलाची उंची वाढून न घेतल्या कारणानं आता दळणवळण देखील बंद झालेलं आहे। त्यामुळे काही काळ तिथलं जे जनजीवन आहे ते देखील विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्यामध्ये आता देखील पाऊस सुरू आहे आणि 3 दिवसासाठी येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे साहजिकच पहिल्या आठवड्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झालेली आहे। मागच्या वर्षी पावसानं दडी मारलेली होती आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता, दुष्काळाचा सामना शेतकऱ्याला करावा लागला होता। मात्र यावर्षी पावसानं मृग नक्षत्रामध्ये सुरुवात केली आणि शेतकऱ्यांच्या ज्या पेरण्या आहेत त्या देखील काही ठिकाणच्या पेरण्या मृग नक्षत्रामध्ये आलेल्या आहेत आणि मृग नक्षत्रामध्ये जर पेरणी झाली तर उत्पादन भरघोस येतं अशी शेतकऱ्याची समज आहे। त्यामुळे एकंदरीत हा पाऊस काही ठिकाणी जरी अडचणीचा ठरत असला तरी शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून मात्र हा पाऊस महत्वाचा आहे आणि दुष्काळामध्ये ज्या ठिकाणी पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत होती त्या ठिकाणी पाण्याची जी अडचण आहे ती अडचण देखील सुटणार आहे। सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।